आज विचार केला होता की घराचे सगळे पडदे आहेत ना ते धुवून काढू. म्हणून माझी हाईट कमी पडते. विचार करा, एवढी हायटेड असून पण मला खुर्ची घ्यायला लागली कारण की ते वर आहे. आणि हे सगळं काढताना पहिले तर मला या पडद्यांचा सिस्टम समजला होता, कारण की हे सगळं उलटं सुलटं आहे. आणि हे सगळं होल्यानंतर मला समजलं की एक स्क्रूला फक्त थोडं टाईट करायचं आहे, त्याच्यावरती हे पूर्ण थांबलेलं आहे. म्हणून थोडंसं मला रिस्कीसुद्धा वाटतं, पण ठीक आहे. आणि मी पहिले विचार केला फक्त दोन 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 साफ करेल, कारण की पावसाचं वातावरण आहे. पण नंतर विचार केला जाऊ दे, घेतले तर एकदाच सगळ्याचं काम तमाम करावं. नाही तर आपण से काम होणं इतना इझी नाही आहे. कपडे धुवायचा कंटाळा नाही येत मला, पण पाणी भरपूर पाहिजे, नाहीतर मला मजा नाही येत. मग ते जे काय बोलतात होल्डर्स, हां, जे काही हे बांबूज होते ते सगळे मी स्वच्छ एकदम व्यवस्थित धुवून बिवून उन्हामध्ये टाकण्यावरती होती. आणि एक एक पडदा नीट व्यवस्थित स्वच्छ करेल, कारण की एकदा पडदे धुवले त्यानंतर ते कधी त्यांचा मुहूर्त लागेल सांगता येत नाही. आणि हे पडदे म्हणजे ना, मी जेव्हा इथं शिफ्ट झाले तेव्हाच आहे. याला आता भरपूर म्हणजे या व्हिडिओज लेट येत आहेत, बट हे काम कधीच झालेलं आहे. आणि याच्यानंतर एक एक पडद्याला मस्त सरप बिरप मस्त ब्रश बिश करून घाणवळ किती निघले. म्हणजे प्रत्येक पडद्यामधून आमच्या इकडे एवढी धूल आहे ना, का बोलून फायदा नाही आहे. म्हणजे तुम्ही जितकीही ट्राय करा, धूल काही संपत नाही. मी म्हणून 2-2 दिवसाला बाल्कनी धुता बिकॉज ऑफ धूल. आणि हे सगळं केल्यानंतर मी पडदेवाला टाकली आणि पावसाने आगमन दिलं आहे.